नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण सॉइल सायन्सची सिरीज चालवतो. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की न्यूट्रिएंट डेफिशियन्सीमुळे जे काही सिम्पटम दिसतात त्यामध्ये काही प्रॉपर कीवर्ड्स आहेत. आतापर्यंत आपण डिग्रीमध्ये फक्त नेक्रोसिस मॉर्टल्ड ॲक्च्युअली मिनिंग माहीत नाही आपल्याला. ओके, सो हे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत की नेक्रोसिस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, मॉटलिंग म्हणजे काय असतं, क्लोरोसिस म्हणजे काय असतं, ते आपण आज बघणार आहोत. तर स्टार्ट करूया. पहिलं सिम्पटम्स बघण्या अगोदर लीफचं स्ट्रक्चर आधी बघूया. सगळ्यांना माहित आहे की पेटीओल कशाला म्हणतात, तर लीफच्या देठाला म्हणतात, बरोबर. त्यानंतर हे ब्लेड झालं किंवा त्याला आपण मार्जिन म्हणतोय, राईट. तर हे सगळं मार्जिन किंवा ब्लेड झालं. ही जी आहे लाईन, ह्याला मिडरिप म्हणतो आपण, बरोबर. जसं आपल्याला पाठीचा कणा असतो तर तशा पद्धतीनं पानाला सपोर्ट देणारी सेंट्रल सिस्टीम आहे ती ज्याला आपण मिडरिप म्हणतो. मिडरिप पासून ह्या ज्या लाईन्स असे गेलेले आहेत हे सगळे वेन्स म्हणतो. जसं आपल्या बॉडीमध्ये वेन्स आहेत त्याच्यातून ब्लड सर्क्युलेट होतं, तशा पद्धतीने इथं जे काय फ्लुइड आहे ते लिव्हज मध्ये सर्क्युलेट होतं. सो दॅट इज वेन्स. ओके, आणि त्याच्यानंतर मग वेन्स मधून सब वेन्स निघलेले असतात, त्याला आपण स्मॉल नेटेड वेन्स म्हणतो. तर इतकं तरी याच्यामध्ये बेसिक आपल्याला माहित असलं पाहिजे. ओके, बॅक टू सिम्पटम्सला जाऊ. सगळ्यात पहिलं महत्वाचं सिम्पटम जे असतं न्यूट्रिएंट डिफिशियन्सी मध्ये, क्लोरोसिस. ओके, आता क्लोरोसिस सगळ्यांना माहित आहे. प्लांट ग्रीन का दिसतं, कारण पानाच्या कंटेंट मध्ये क्लोरोफिल असतं. लक्षात येतं. आता क्लोरोफिलचं केमिकल कंपोजिशन तुम्ही जर बघितलं तर आपल्या बॉडी मधला हिमोग्लोबिन जो आहे, ओके, त्याचं आणि क्लोरोफिलचं स्ट्रक्चर जवळजवळ सेम आहे. फक्त एकच डिफरन्स आहे, आपल्या हिमोग्लोबिन मध्ये आयर्न हा सेंट्रलला असतो आणि क्लोरोफिल मध्ये आयर्नच्या ऐवजी मॅग्नेशियम असतो. त्यामुळे बऱ्याचदा बघा काही नेचरोपॅथीमध्ये एक ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये गव्हांकुर डायरेक्टली चावलं जातं किंवा त्याचा रस करून पिला जातो. गव्हाचे जे बारीक अंकुर आलेले असतात जर्मिनेशन नंतरची स्टेज, ओके, तर ती पानं तोडून त्याचा रस करून पिला जातो. त्यामध्ये बेसिक फिलॉसॉफी हीच आहे की मॅक्झिमम क्लोरोफिल आपल्या बॉडीमध्ये जाईल. ओके, सो कारण आपलं हिमोग्लोबिनला ते रिप्लिकेट करतं फक्त मॅग्नेशियम आहे. मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय कारण क्लोरोसिस होतं म्हणजे काय होतं, तर क्लोरोफिलचं प्रमाण पानामधलं कमी होतं. आता हे प्रमाण कधी कमी होणार आहे, जे क्लोरोफिलचं प्रोडक्शन थांबणार आहे. क्लोरोफिलचं प्रोडक्शन कधी थांबणार आहे, ज्यावेळी मॅग्नेशियम जो सेंट्रल पॉइंट आहे क्लोरोफिल प्रोडक्शन मध्ये, तर त्याचं डेफिशियन्सी असेल किंवा आयर्नचे डेफिशियन्सी असेल. लक्षात येतं. तर याची ज्यावेळी डेफिशियन्सी असते त्यावेळी क्लोरोसिस होतो, म्हणजेच क्लोरोफिलचं प्रोडक्शन थांबतं. आता मॅग्नेशियम आयर्न बरोबरच बाकीचे जसं सल्फर आहे किंवा नायट्रोजन आहे. सगळ्यांना माहित आहे की नायट्रोजनमुळे ग्रीन ग्रोथ होते. तुम्ही बघा, युरिया आज प्लांटला अप्लाय केला, लगेच 2-3 दिवसामध्ये तुम्हाला अगदी हिरवगार शेत दिसतं. तर क्लोरोफिलचं प्रोडक्शन वाढलेलं असतं. लक्षात येतंय. सो नायट्रोजन पण क्लोरोफिल प्रोडक्शन साठी महत्वाचं आहे आणि इतर काही मायनर न्यूट्रिएंट मॅग्नेशियम, मँगनीज, पोटॅश आणि झिंक पण लागतात. मेजरली तीनच आहेत, आयर्न, मॅग्नेशियम आणि नायट्रोजन. तर हे लक्षात ठेवा. आता दिस कॅन बी ट्रीटेड अँड रिव्हर्स्ड म्हणजे काय, आता क्लोरोफिल मुळे क्लोरोसिस झालेला आहे. ओके, तुम्ही आता ज्या न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी असेल यापैकी ते अप्लाय केलं तर प्लांट आपोआप रिकव्हर होतं. ओके, लक्षात येतं. सो दिस कॅन बी ट्रीटेबल. आता क्लोरोसिस मध्ये काही प्रकार आहेत. पहिला सगळ्यात महत्वाचा प्रकार जो आहे दॅट इज इंटरव्हेनल क्लोरोसिस. ओके, नावातच आहे इंटरव्हेनल म्हणजे दोन वेन्सच्या मध्ये. ओके, जो काय पोर्शन असतो, आता हा वेन तुम्ही बघू शकताय. आता हा वेन पूर्ण ग्रीन आहे, ही मिडरिप ग्रीन आहे, हे वेन पण ग्रीन आहे. याच्या मधला जो पोर्शन आहे, ओके, तिथं क्लोरोफिलचं प्रोडक्शन थांबलेलं आहे. असं स्पेसिफिक इंटरव्हेनल क्लोरोसिस कधी होतं, ज्यावेळी आयर्नची डेफिशियन्सी असते. ओके, सो हे लक्षात ठेवा. पुढचा टाईप आहे येलो वेन क्लोरोसिस. आता याच्यामध्ये बरोबर उलट होतं. आतापर्यंत बघितलं की आपण वेन्स ग्रीन होत्या आणि इन बिटवीन वेन्सचा जो पोर्शन होता तो येलोइश झाला होता. आता इथं वेन्सच येलो झालेत आणि बाकीचा जो पोर्शन आहे, ओके, तो ग्रीनच आहे. तर त्याला म्हणायचं येलो वेन क्लोरोसिस. लक्षात येतं. हे जनरली कधी होतं,
म्हणजे हे आपल्याकडं प्रमाण कमी आहे जिथं विंटर सिव्हिअर कंडिशन्स असतात. ओके, अशा ठिकाणी प्लांट डॉर्मंट स्टेज मध्ये जातं. म्हणजेच काय, त्याचं न्यूट्रिएंट अपटेक कमी होतो, म्हणजेच नायट्रोजनचा अपटेक कमी होतो आणि नायट्रोजनची मग डिफिशियन्सी जाणवायला लागते. तर अशा केसमध्ये अशा पद्धतीनं क्लोरोसिस होतं, ज्याला आपण येलो वेन क्लोरोसिस म्हणतो. लक्षात येत आहे? पुढे जाऊ. नेक्रोसिस. नेक्रोसिस आतापर्यंत आपण बऱ्याचदा सिम्पटम्स मध्ये ऐकलेलं आहे, पण एक्झॅक्टली माहितच नाही की आपल्याला नेक्रोसिस म्हणजे काय असतं. तर क्लोरोसिस मध्ये काय होतं, क्लोरोफिलचं फक्त प्रोडक्शन कमी होतं. आपण ते न्यूट्रिएंट डिफिशियन्सी घालवली, न्यूट्रिएंट ऍड करून, तर पुन्हा जे काय पान आहे, लीफ आहे, ते ग्रीन होणार आहे. पण नेक्रोसिस मध्ये काय होतं बघा, या न्यूट्रिशन डिफिशियन्सी मध्ये प्लांटची जे टिश्यूज असतात त्याची डेथ होते. ओके, आणि डेथ झाल्यामुळे पानाशी वाळल्यासारखी ब्राउनिश स्पॉट तुम्ही इथं बघत असाल. ओके, अशा पद्धतीने दिसतात. आता तुम्ही हे आयडेंटिफाय केलं की कुठल्या पद्धतीचं याच्यामध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे आणि ते न्यूट्रिएंट ऍड केलं, तरीही इथं टिश्यू परमनंट डॅमेज झालेले असतात, त्यामुळे हे रिकवर होत नाही. ओके, त्यामुळे हा स्पॉट जो आहे तो तसाच राहणार. लक्षात येत आहे? सो दिस कॅनॉट बी रिव्हर्स्ड. ओके, हा एक फरक आहे. तर नेक्रोसिस मग आता कुठल्या कुठल्या डेफिशियन्सीमुळे होऊ शकतो? कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर, पोटॅश, कॅल्शियम, मॉलिब्डेनम. लक्षात घ्या, इथं आपण टिपिकली कुठल्या न्यूट्रिएंट डिफिशियन्सीमुळे कशा पद्धतीने सिम्पटम दिसतात हे बघत नाही, जनरल सिम्पटम्स आपण बघतोय. नेक्रोसिस म्हणजे काय? ओके, त्यामुळे असं होऊ शकतं की याच्यातले काही न्यूट्रिएंट मुळे क्लोरोसिस पण होईल, नेक्रोसिस पण होईल. लक्षात येतंय? आपण फक्त हे टर्मचं मिनिंग बघतोय, नेक्रोसिस कशाला म्हणायचं. आणि लास्ट जे आहे त्याला आपण मॉटलिंग म्हणतो. आता मॉटलिंग म्हणजे काय बघा, की याच्यामध्ये क्लोरोसिस मध्ये क्लोरोफिलचं प्रोडक्शन कमी होतं, त्यामुळं तिथे येलो पॅचेस दिसतात. मॉटलिंग मध्ये काय होतं, टिपिकल काही न्यूट्रिएंट डिफिशियन्सीमुळं याच्यामध्ये दुसऱ्या पिगमेंटचं प्रोडक्शन व्हायला लागतं, जसं अँथोसायनिन वगैरे तुम्ही इमेज मध्ये बघू शकता. ओके, सो सरफेस मार्क्ड विथ कलर्ड स्पॉट्स, कारण अँथोसायनिन हे पिगमेंट डेव्हलप होतं. आता हे कशामुळे होत आहे? डेफिशियन्सी ऑफ नायट्रोजन, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सल्फर. याच्यामध्ये हा व्हिडिओ फक्त एवढ्यासाठी बघा की ऍक्च्युली नेक्रोसिस म्हणजे काय असतं, क्लोरोसिस मध्ये काय असतं आणि त्याच्या मागच्या कॉन्सेप्ट काय आहेत. होप सो तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.